सरकारी कांदा खरेदीची घोषणा करूनही अद्याप प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाहीये। खरेदी प्रक्रियेच्या तयारीसाठी आणखी एक आठवडा लागण्याची शक्यता आहे। दरम्यान सरकारने घोषित केलेली 1235 रुपये भाव उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। प्रति क्विंटल 2 ते 2.5 रुपये खर्च येत असताना कमी भावाद्वारे सरकार तोंडाला पानं पुसत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करतायत। तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी, पाहूयात। कांद्याचे भाव गडगडल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं 1235 रुपये किलो दराने कांद्याची खरेदी सुरू होत असल्याची घोषणा केलेली होती। मात्र प्रत्यक्षात नाशिक जिल्ह्यामध्ये अद्याप कुठेही कांदा खरेदीला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नसल्याची माहिती समोर येते आहे। प्रत्यक्षात कुठेही सुरुवात झाली नाही आणि याच्यात कुठल्याही त्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही की या कांदा महाराष्ट्र सरकार खरेदी करणार आहे की केंद्राची नाफेड आणि NCCFच्या संस्था खरेदी करणार आहे। त्यांचा तर अनुभव प्रचंड बोगसगिरीचा आणि भ्रष्टाचाराचा आहे। प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे। बाजारभाव आम्हाला 3000 रुपये प्रति क्विंटल हवे, कारण आमचा उत्पादन खर्च आता 2 ते 2.5 रुपये आहे। तुम्ही कुठल्याही सर्वसामान्य शेतकऱ्यांना विचारा, अगदी या क्षेत्रातल्या अर्थतज्ञांना विचारा की आजच्या महागाईच्या काळामध्ये कांदा उत्पादनाचा खर्चच जर 2-2.5 असेल तर तुम्ही सरकार निम्म्या भावात कसा शेतकऱ्यांचा कांदा घेते। तर कांदा खरेदी करायची असेल तर जवळजवळ 3000च्या पुढंच घ्यावं असं आमचं शेतकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे। यापुढं जर समजा त्यांनी जर कमी भावात घेतला तर शेतकऱ्याला परवडणार नाही आणि शेतकरी कांदासुद्धा देणार नाही नाफेडला बी। तो म्हणशील दादा सडला तर सडला, आपण खड्ड्यात टाकून देऊ, पण यात द्यायचं कसं याच्यात। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक।